आज मी तुम्हाला कलेजीची भाजी बनवून दाखवणार आहे। तर गावाकडनं आज आजी आणि आजोबा आलेले आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल कलेजीची काळ्या मसाल्यातली भाजी बनवणार आहे। आता ही कलेजी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर हा कांदा, टमाटा आणि कोथिंबीर हे आपल्याला कलेजीमध्ये सोडायचे आहे शिजतावेळेस। कोथिंबीर आणि कांदा हे टाकून घेते मी यात। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालते। बघा याला कसं आंगचं पाणी सुटलं, याचं आंगचं पाणी पूर्ण आटून घ्यायचंय, त्यानंतरच आपल्याला दुसरं पाणी टाकायचंय। तर आणि 1 तांब्या याच्यामध्ये पाणी घालते, त्याला थोडं हलवून घेते आणि आता याच्यावरती झाकण ठेवून घेते मी। भाजी शिजते तोपर्यंत आपण आता बाकीचा मसाला पण भाजून घेऊ। तर अगोदर मी हे 4 कांदे घेतले मध्यम आकाराचे, हे मी चुलीत भाजायला घालणार आहे। त्यानंतरला आता हा गरम मसाला, तेजपत्ता आहे, खसखस आहे, तीळ, लवंग, मिरे, दालचिनी आहे, ही एवढं दालचिनीचा तुकडा, दगडफूल वगैरे, हा पूर्ण गरम मसाला आणि ही थोडी डाळ। आता कांदे भाजून झालेत आपले, मी याला काढून घेते। बघा चांगले असे कांदे भाजून झालेत आपले। त्यानंतरला आता मी हे सुकं खोबरं आहे 2 तुकडे, ते पण मी चुलीत भाजून घेणार आहे। खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे, कलेजी पण आपली शिजलेली आहे। आपण मसाला भाजून घेऊ आता। कढई तापलेली आहे, तर डाळ भाजून घेऊ आता। डाळ आपल्याला चांगली अशी लाल भाजून घ्यायची आहे, जास्त करपवायची पण नाहीये। त्यानंतर डाळ भाजणं झाल्यावर थोडंसं तेल घेतलंय, खोबरं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचंय। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, मी याला काढून घेते। आता हे 1 पळी तेल आहे, कांदा भाजून घेते मी तेलामध्ये। त्यानंतरला आता हा गरम मसाला, धने वगैरे हे सगळं मी याच्यामध्ये सुद्धा भाजून घेणार आहे तेलामध्येच, कांदा आणि ते एकत्र। आता याला काढून घेतलंय मी। त्यानंतरला ह्या कोथिंबीरच्या कवळ्या काड्या, लसूण आणि अद्रक घेतलेली आहे, हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचंय। तर मी हे बारीक वाटून घेते। हे बघा असं बारीक वाटून घेतलंय मी।
कढाई आपली तापलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घेते. हे 2 चमचे तेल. त्यानंतरला हा अंबारी लाल तिखट, काश्मीरी मिर्च आहे आणि चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला आहे. हे सगळं आता आपल्याला यामध्ये सोडून द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे ना, त्यामध्ये टाकून द्यायचं. आपण थोडं मिक्स करू. आता हा वाटलेला मसाला आपण यामध्ये टाकून देऊ. मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आणि आता आपली कलेजी पण झालेली आहे, तर ही ती मसाल्यामध्ये मी सोडून देणार आहे. हे बघा, आपण याला मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालू. एवढं पाणी घातलेलं आहे ना. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही आहे. याला छान अशी उकळी येऊन देऊ. बघा, भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजी आपली कडलेली आहे. याला मी खाली उतरून ठेवते आता. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. हे बघा, छान अशी भाजी बनवलेली आज मी कलेजीची. आता मी माझ्या आजोबाला भाजी वाढते. हे माझे आजोबा आहेत, म्हणजे माझ्या मम्मीचे वडील. यांच्यासाठी मी आज भाजी बनवलेली आहे. आईला विचारते, आई भाजी कशी झाली ग? भाजी भारी झाली. तुम्ही पण भाजी बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.